जय शिवराय शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण आहे, रिमझिम पाऊस पडतोय. 8 दिवस झाले सतत ढगाळ वातावरण असल्यामुळं त्या ठिकाणी खूप काही शेतकऱ्यांना तणनाशकचा रिझल्ट भेटत नाही किंवा इतरही जे आपण आंतरप्रयोग औषध घेतो त्याचा रिझल्ट न भेटण्याचे वेगवेगळे कारणं असतात. पण त्यातली मुख्य कारण हेच की ढगाळ वातावरणामध्ये झाडाची चयापचनक्रिया ही मंद होते, त्यामुळे आपल्याला औषधीचा रिझल्ट भेटत नाही. त्याचं कारण हेच की वरतून सूर्यप्रकाश आपल्याला पिकाला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यामुळं पानामध्ये क्लोरोफिल बनत नाही, म्हणजे पिकाला पाहिजे ते अन्नद्रव्य बनवता येत नाही. त्यासोबतच शेतकरी बंधूंनो, जमिनीमध्ये जी काय ऑक्सिजन लेवल असती ती जमिनीमध्ये पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी जमिनीतली ऑक्सिजन लेवल कमी होऊन त्या ठिकाणी ऑक्सिजनची जागा पाण्यानं व्यापल्यामुळं त्या ठिकाणी मुळांचीसुद्धा वाढ त्या ठिकाणी थांबलेली असते आणि अशा वेळेस झाडाला मुळांनासुद्धा अन्न घेता येत नाही, म्हणजे झाडाच्या ज्या अन्न देवाणघेवाण करणाऱ्या पेशी असतात त्या पाहिजे त्या प्रमाणात काम करत नाही. अशा वेळेस आपल्याला आंतरप्रवाही औषधीचा कोणत्याही रिझल्ट त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात भेटत नाही. तणनाशक मारूनसुद्धा खूप काही शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहे आणि अशा वेळेस ढगाळ वातावरणामध्ये जर झाडाला त्या ठिकाणी अन्नद्रव्य बनवता येत नाही तर झाडामध्ये आपल्याला कमजोरी आलेली दिसते, कारण की एन्झाईम निर्मितीसाठी झाडाला सूर्यप्रकाश गरजेचा असतो. जमिनीतसुद्धा ओलावा वाढल्यामुळे त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो, म्हणजे बॅक्टेरियल डिसीज आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळून येतो. अशा वेळेस खूप काही शेतकऱ्यांना वाटतं, सध्याच्या घडीला मिरची उत्पादक शेतकरी ड्रिंचिंग करायची म्हणून त्या ठिकाणी ड्रिंचिंगची औषधी घेऊन जातात. पण शेतकरी बंधूंना जर जमिनीमध्ये ओलावा असेल तर अशा वेळेस चुकूनही ड्रिंचिंग करू नका, कारण की झाड तुम्ही केलेल्या ड्रिंचिंगचा त्या ठिकाणी कसलाही प्रकारचा फायदा होणार नाही. उलट जमिनीमध्ये ओलावा वाढल्यामुळं त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतून वाढेल, ज्यामुळं तुमच्या पिकाची मर होईल. अशा वेळेस ड्रिंचिंग बंद करा आणि जर फवारणी करत असाल तर फवारणीमध्ये कॉन्टॅक्ट औषधी घ्या आणि जास्तीत जास्त पिकाला फवारणीतून जे काय जमिनीतून पिकाला न्यूट्रिशन घेता येत नाही अशा वेळेस तुम्ही फवारणीतून न्यूट्रिशन द्या. त्यामध्ये झिंक घ्या, 19-19 सारख्या अन्नद्रव्याची त्या ठिकाणी फवारणी घ्या, जेणेकरून फवारणीतून पिकाला अन्न घटक भेटून त्या ठिकाणी पिकाला स्ट्रेसमध्ये पीक स्वतःला टिकून ठेवेल. शेतकरी बंधूंनो, नक्कीच तुम्ही अशा वेळेस तणनाशकचीसुद्धा फवारणी करू नका, कारण की तणनाशक हे आंतरप्रवाही असतं. झाडाच्या पेशीमध्ये जाऊन झाडाच्या त्या ठिकाणी मुळावरती काम करून झाडाची मर होते. खूप काही शेतकऱ्यांना तणनाशकचा अशा वातावरणात रिझल्ट न भेटण्याचं मुख्य कारण हेच की ढगाळ वातावरणामध्ये झाडाची पेशी चयापचन क्रिया ही मंद झालेली असते आणि त्यामुळं रिझल्ट भेटत नाही. तर शेतकरी बंधूंनो, ढगाळ वातावरणामध्ये फवारणी टाळा. थँक्यू. जय शिवराय.